लोक प्रशासनाचं महत्व, इम्पॉर्टन्स और सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयाचं महत्व काय आहे? आपण या गोष्टीचा अभ्यास केलेला. लोक प्रशासन याची भूमिका, व्याप्ती आणि स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे, स्वरूप विस्तारत जात आहे. का तर पॉलिसी राज्यापासून कल्याणकारी राज्य, पॉलिसी स्टेट टू वेलफेअर स्टेट असा जो बदल आहे याच्यामुळे लोक प्रशासनाच्या कार्याची व्याप्ती सुद्धा वाढत चाललेली आहे. व्हेरियस टाइप ऑफ फंक्शन कोणाकडनं पार पाडली जातात? ऍडमिनिस्ट्रेशन कडनं पार पाडली जातात. कामाचं स्वरूप बदलत आहे, त्याची व्याप्ती बदलत आहे आणि म्हणून बदललेल्या पॉलिसी स्टेट टू वेलफेअर स्टेट हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे याच्यामुळे लोक प्रशासनाच्या स्वरूपात, कार्यात आणि त्याच्या व्याप्तीमध्ये बदल होत आहे आणि आधुनिक काळामध्ये लोक प्रशासनाची भूमिका ही प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाची ठरत आहे. म्हणून न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासनाचे नवे बदलते प्रवाह. या नव्या बदलत्या प्रवाहामध्ये लोक प्रशासनाचं महत्व सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. सो डे टू डे लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा लोक प्रशासनाचा रोल किंवा भूमिका महत्वाची ठरत आहे. व्हायटल रोल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इन डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रशासनाची भूमिका विस्तारत जाताना आपल्याला दिसतंय. मग काय आहे लोक प्रशासनाचं महत्व? जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक विकासासाठी व्हायटल रोल कोणाचा आहे? पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, प्रशासनाचा आहे. कारण प्रशासन फक्त एका गरजेपुरतं मर्यादित आहे का? नाही. माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा याची पूर्तता करणे, टू सर्व्ह, टू सर्व्हिस, लोकांच्या अडचणी सोडवणे, टू सॉल्व्ह प्रॉब्लेम. कोणाचा प्रॉब्लेम? पीपल्स प्रॉब्लेम. लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांच्या गरजा पूर्ण करणे आणि लोकांची सेवा करणे ही लोक प्रशासनाची म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशनची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वांगीण वाढीसाठी, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोक प्रशासनाची भूमिका ही प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाची ठरत आहे. म्हणून लोक प्रशासनाचं महत्व दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श. आधुनिक राज्य कशा प्रकारची आहेत? मॉडर्न स्टेट. नेचर ऑफ मॉडर्न स्टेट इज वेलफेअर स्टेट. आधुनिक राज्याचं स्वरूप हे वेलफेअर स्टेटचं आहे, कल्याणकारी राज्याचं आहे. म्हणून कल्याणकारी राज्याची संकल्पना जेव्हा आपण स्वीकारलेली त्यामध्ये लोकांचं कल्याण करणे, लोकांचं हित साधणे, लोकांना सेवा देणे, लोकांच्या प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक करणे ही मुख्य भूमिका कोणाची आहे? तर प्रशासनाची आहे. सो गव्हर्नमेंट मेकिंग व्हेरियस पॉलिसीज लाईक पब्लिक पॉलिसी, आरोग्याशी संबंधित पब्लिक पॉलिसी, हेल्थ रिलेटेड पब्लिक पॉलिसी, एज्युकेशनशी संबंधित पब्लिक पॉलिसी, अशा वेगवेगळ्या पब्लिक पॉलिसी कोणाकडनं बनवल्या जातात? गव्हर्नमेंट कडनं बनवल्या जातात. सो गव्हर्नमेंट मेकिंग व्हेरियस टाइप ऑफ पब्लिक पॉलिसी अँड ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्लिमेंटेड पब्लिक पॉलिसी. ऍडमिनिस्ट्रेशन काय करतं? त्या याची अंमलबजावणी करते. का? वाय? कारण का? टू क्रिएट पब्लिक वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे, कल्याणकारी राज्याची उद्दिष्टे साध्य करणे. टू अचीव ऑब्जेक्ट ऑफ कशाची? तर वेलफेअर स्टेट. वेलफेअर स्टेटची ऑब्जेक्ट किंवा त्याची उद्दिष्ट साध्य करणे. आणि वेलफेअर स्टेट मध्ये अपेक्षित काय आहे? सोशियल अँड कशा प्रकारचा विकास? सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि राजकीय विकास. सोशियल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. सो या विकासाच्या ज्या या संकल्पना आहेत याला आपण सर्वसमावेशक विकास असं म्हणतो. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, समाजाच्या सर्वांगीण अंगाचा विकास करणे, याच्यामध्ये प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे.
टू इस्टॅब्लिश कशाची स्थापना करणे? इक्वॅलिटीची, समानतेची स्थापना करणे. महिलांसाठी काय करणे? तर समानतेचं धोरण अवलंबून महिलांना ज्या पॉलिसी सरकारकडून महिलांच्या विकासासाठी ज्या पॉलिसी आलेल्या आहेत त्या पॉलिसी लोकांपर्यंत पोहोचवणे कोणाची जबाबदारी आहे? प्रशासनाची. लहान मुलं असतील त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या पॉलिसी, लहान मुलांच्या विकासासाठी ज्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसी लोकांपर्यंत पोहोचवणे, सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे याची सुद्धा जबाबदारी कोणाची आहे? प्रशासनाची आहे. म्हणून जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श आधुनिक राज्य कल्याणकारी राज्य असल्याने लोक कल्याणाच्या अनुषंगाने राज्याला जे जे काही करता येणं शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न कोण करते? राज्य करते. वाय? DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य चालवत असताना ते कशा पद्धतीने चाललं पाहिजे? कायद्याच्या चौकटीत चाललं पाहिजे, रूल ऑफ लॉ. आणि कायद्याच्या चौकटीने चालत असताना प्रत्येकाला कायद्याने सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देणे, पॉलिटिकल, सोशियल अँड इकॉनॉमिकल जस्टिस संविधानानं हमी दिलेली आहे. कोणती? सर्व व्यक्तींना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळवून देण्याचा. आणि मग अपंगासाठीच्या योजना, वृद्ध कल्याणाच्या योजना, कुटुंब कल्याणाच्या योजना, कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून कुटुंब कल्याण योजना, रोजगार मिळाला पाहिजे, युथ यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, एम्प्लॉयमेंट स्कीम, रोजगाराच्या योजना. बरोबर आहे. पुन्हा सामाजिक आर्थिक दरी कमी झाली पाहिजे आणि इक्वॅलिटी प्रस्थापित झाली पाहिजे. सामाजिक आर्थिक दरी कोणती? तर दोन समाजामध्ये असलेली आर्थिक दरी ही कमी झाली पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेला जो भेद आहे तो कमी झाला पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जी दरी, आर्थिक दरी निर्माण झालेली आहे ती कमी करणे. APL अँड BPL पॉलिसी लक्षात. फूड सिक्युरिटी, अन्न पुरवठा करणे, अन्न सुरक्षा कायदा, या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन कशासाठी केलं जातं? तर लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? अपंग देशाचे नागरिक आहेत, वृद्ध कल्याण देशाचे नागरिक आहेत, महिला कल्याण, मातृवंदन योजना, जननी सुरक्षा योजना, या पब्लिक पॉलिसी आहेत. आणि या पब्लिक पॉलिसी कशासाठी आलेल्या आहेत? लोक कल्याणासाठी आलेल्या आहेत. कशासाठी आलेल्या आहेत? लोक कल्याणासाठी, पब्लिक वेलफेअर. त्याला काय म्हणतो आपण? लोक कल्याण. आणि वेलफेअर स्टेट, राज्य कशासाठी बघा, सरकार कशासाठी कार्यरत असेल? टू इस्टॅब्लिश वेलफेअर स्टेट. गव्हर्नमेंट कॅन ट्राय म्हणजे प्रयत्नशील राहील, गव्हर्नमेंट कॅन प्रयत्न करत शकेल. कशासाठी? टू इस्टॅब्लिश वेलफेअर स्टेट. कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी सरकार अनेक योजना आखत असते. बरोबर आहे. म्हणून इथं पहा, आधुनिक राज्य कल्याणकारी राज्य आहेत. मॉडर्न स्टेट कसे आहेत? वेलफेअर स्टेट आहे. असल्याने लोक कल्याणाच्या अनुषंगाने राज्याला जे जे काही करता येईल लोकांच्या कल्याणासाठी, राज्याला जे जे काही करता येईल ते राज्य करण्याचा शक्यतो प्रयत्न करत असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत, बर्थ टू डेथ. लक्षात. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत काळजी कोण घेतं? सरकार. म्हणून नगरपालिकेचे दवाखाने, शिशु योजना, सुरक्षित मातृत्व, अर्भक मृत्यू दर कमी करणे, जननी सुरक्षा योजना आली, पब्लिक पॉलिसी प्लान योजना. जन्मणाऱ्या बाळाला योग्य पोषण मिळालं पाहिजे, न्यूट्रिएंट्स योग्य मिळाले पाहिजेत, सकस आहार योजना आला, न्यूट्रिशन फूड लक्षात. फूड बॅलन्स्ड डाएट, संतुलित आहार दिला जातो. स्तनदा मातांना काय दिलं जातं? सरकारकडनं पैसे दिले जातात जननी सुरक्षा योजनेचे. का? पालन पोषण व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. जन्मण्यापासून महानगरपालिकेचे दवाखाने सरकार चालवते का? पुन्हा नंतर सुरक्षित मातृत्व, म्हणून डिलिव्हरीच्या वेळेस सरकार पैसे पुरवतं. APL BPL मध्ये असलेल्या महिलांना आहे लोक कल्याणकारी योजना. म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत
नगरपालिका प्रशासन मोक्षधाम बांधते, स्मशानभूमी उभारते. म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या देशातल्या नागरिकाची काळजी कोण घेते? मग त्याच्याकरता योजना आहेत का योजना? म्हणून प्रशासन जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या जीवनातील विविध गरजा, वेरियस टाइप ऑफ नीड्स, रोटी कपडा मकान स्वास्थ्य और शिक्षा, माणसाच्या काही फंडामेंटल नीड्स आहेत. व्यक्ती म्हणून जगत असताना त्याला अन्न लागेल, वस्त्र लागेल, निवारा लागेल. These are the basic needs. First one is food, cloth and shelter. आणि दोन महत्वाच्या गरजा आहेत या तुमच्या फंडामेंटल. माणूस म्हणून जगण्यासाठी रोटी कपड़ा और मकान आपको चाहिए ही चाहिए. इसके साथ ही आपको एक व्यक्ति की तरह जीने के लिए और आपका खुद का विकास करने के लिए दो चीजें बहुत इंपॉर्टेंट है. उसमें है पहला हेल्थ और दूसरा है शिक्षा, आरोग्य आणि शिक्षण. सो सुरक्षित आरोग्य, लाईफ टू प्रायव्हसी, तुम्हाला जगण्यासाठी प्रायव्हसी मिळाली पाहिजे. आरोग्य, निसर्गरम्य वातावरणामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जगता आलं पाहिजे. तुम्हाला स्वच्छ हवा मिळाली पाहिजे स्वच्छ श्वास घेण्यासाठी. पोल्युशन ऍक्ट आणला सरकारने, कंट्रोल पोल्युशन आला. मग प्रदूषण महामंडळ स्थापना आहे, कल्याणकारी राज्य. बरोबर आहे. 10च्या नंतर तुम्ही डीजे वाजवायचा नाही. साऊंड पोल्युशन कंट्रोल आहे सरकारचं धोरण. शेत म्हणजे तुम्ही नदीमध्ये, स्वच्छ नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अस्वच्छ पाणी सोडू शकत नाही, नाही तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. आहे गव्हर्नमेंटची पॉलिसी प्रदूषण नियंत्रण. आलं लक्षात. लोक कल्याणकारी योजना. म्हणून इथं पहा, रोटी कपडा मकान, रोटी अन्न सुरक्षा, बॅलन्स डाएट, लायकच मेळघाट आहे. मेळघाटामधील आदिवासी मुलांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झालं पाहिजे. म्हणून मेळघाटातील मुलांना, आदिवासी मुलांना सकस आहार योजना लागू आहे. एकात्मिक बाल सेवा त्याच्या अंतर्गत. पुन्हा नंतर अजून पुढे अन्न झालं, निवारा शेल्टर, पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना. घर बांधून दिली जातात की नाही? घरकुल योजना, शेल्टर, अन्न वस्त्र कपडे दिले जातात का? शाळेमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कपडे वाटण्याचा कार्यक्रम असतो शाळेतल्या मुलांना. आहे अन्न वस्त्र निवारा. आणि पुढे नंतर आरोग्य आणि शिक्षा, महात्मा फुले आरोग्यदायी योजना, आयुष्यमान योजना. पब्लिक पॉलिसी आहे पब्लिक पॉलिसी. सो वाय प्रोव्हाइड पब्लिक पॉलिसी? वाय प्रोव्हाइड गव्हर्नमेंट का पुरवतो तुम्हाला हे? डीपीएसपी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. सरकारची ती नैतिक जबाबदारी आहे आपल्या नागरिकांना त्यांचे हक्क पुरवणे. बरोबर आहे. त्यांच्या गरजा पुरवणे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे डीपीएसपी. म्हणून त्याला मार्गदर्शक तत्वे. कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना, कल्याणकारी राज्याची उद्दिष्टे गाठत असताना, साध्य करत असताना, टू अचीव गोल ऑफ वेलफेअर स्टेट, government introduced various type of planned and public policies and implemented by administration. So role of administration काय आहे? implementation of policy and policy introduced by government. पॉलिसी कोणाकडनं इंट्रोड्यूस केली जाते? गव्हर्नमेंट कडनं. वाय? सो व्हॉट इज गोल और ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिसी? गव्हर्नमेंट का करत असं? वाय? कल्याणकारी राज्य, टू इस्टॅब्लिश वेलफेअर स्टेट. गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस वेरियस टाइप ऑफ पब्लिक पॉलिसीज, प्लान्स, जननी सुरक्षा योजना, मातृवंदन योजना, पंतप्रधान आवास योजना,
आरोग्य विमा योजना, पीक हमी योजना, मनरेगा, हाताला काम मिळालं पाहिजे, मनरेगा, समजतंय? पुढे नंतर अजून तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, 6 ते 14 वर्षातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्या. आर्टिकल 86वी घटना दुरुस्ती झाली. आलंय का लक्षात? हे कायद्याने केलं. फूड सिक्युरिटी बिल आणलं. समजतंय? हे सगळं काय केलं जातं? टू इस्टॅब्लिश वेलफेअर स्टेट. कोणाकडनं? गव्हर्नमेंट कडनं. समजलंय? आणि काय त्याला आव्हान देता येत नाही. कारण का? त्याचा विषय असा आहे की आपल्याकडे लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं काम करावं हे फक्त अपेक्षित आहे, बंधनकारक नाही. आलं लक्षात? ते बंधनकारक नाही. सरकारची इच्छा असावी सरकारची. ठीक. पुढे पहा. जीवनाला व्यवस्थित व नियमित करेपर्यंत, बघा, जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या जीवनातील विविध गरजा भागविण्यापासून ते जीवनाला व्यवस्थित व नियमित करेपर्यंत राज्य कार्य करीत असते. आज जीवनाचे एकही असे क्षेत्र नाही की जिथं सरकारचा म्हणजेच राज्याचा हस्तक्षेप नाही, नियंत्रण नाही. आपल्या व्यक्तिगत दैनिक जीवनातून वाढत्या हस्तक्षेपाच्या परिणामामुळे लोक प्रशासनाची काय झालेली आहे? व्याप्ती, स्कोप, कार्यक्षेत्र, लोक प्रशासनाचा एरिया म्हणजे कार्य करण्याचं क्षेत्र, आणि आधुनिक लोक प्रशासन आधुनिक जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत अत्यंत शिताफीने न कळत मिसळून गेलेले आपल्याला दिसून येते. लोक प्रशासनाशिवाय आपणास आधुनिक जीवनाची कल्पनाच करता येऊ शकत नाही. वाय? मॉडर्न लाईफ, मॉडर्न सोसायटी, मेट्रो मध्ये पण ऍडमिनिस्ट्रेशन आले की आहे प्रशासन तिथे कार्यरत. कसं? इंफॉर्मेशन डिवीजन, 2 मिनट के बाद प्लेटफॉर्म नंबर 2 पे तेज चलने वाली लोकल आ रही है, कृपया यात्री 2 फीट दूर रहे. इंफॉर्मेशन, टू गिव्ह इन्फॉर्मेशन. एक इन्फॉर्मेशन विभागाला. पुढे नंतर टाइम टेबल मॅनेज करणं, टेक्निकल डिपार्टमेंट आलं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन आलं, व्यवस्थापन. तिथं ते संघटितरित्या काम केलं जातं. संघटन आली, मग संघटन, ऑर्गनायझेशन, प्लॅनिंग, इन्फॉर्मेशन, हे सगळं कशाचं काम आहे? जेव्हा ऑर्गनाइज स्वरूपामध्ये एखादं काम केलं जातं तेव्हा तिथं ऑर्गनायझेशन येतं, आणि मग त्याच्याकरता प्रशासन आलं, ऍडमिनिस्ट्रेशन आलं. मग लोकांच्या मॉडर्न याच्यामध्ये ही गरज वाढलेली आहे, म्हणून लोक प्रशासनाची व्याप्ती ही दिवसेंदिवस काय होत आहे? वाढत आहे. पुढे, राज्याच्या सुव्यवस्थित कारभारासाठी, लिहा मुद्दा, राज्याच्या सुव्यवस्थित कारभारासाठी एक एक पॉइंट लिहितात. चला, जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. लक्षात? डे टू डे लाईफ. पुढे लिहा अजून. राज्याच्या सुव्यवस्थित कारभारासाठी, राज्य कोणतेही असो, लहान असो व मोठे, विकसित असो व अविकसित, म्हणजे लहान मोठे, समजते? गोव्यासारखं एखादं राज्य असेल किंवा मोठं महाराष्ट्र सारखं एखादं राज्य असेल, छोटं असेल की मोठं असेल, त्याच्याकरता ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्टिव्ह पाहिजे. पुढे नंतर विकसित असो व अविकसित असो, बिहार सारखं असेल नाही तर मग गोव्यासारखं असेल, डेव्हलप्ड अँड अनडेव्हलप्ड, अंडरडेव्हलप्ड, विकसित अविकसित, लोकशाही असो, डेमोक्रेटिक स्टेट असो अथवा कम्युनिस्ट स्टेट असो, अशा सर्व प्रकारच्या राज्यातील लोक प्रशासनास किंवा शासक वर्गास महत्वपूर्ण स्थान आहे. लोक प्रशासन कार्यक्षम असेल तर, लोक प्रशासन जर कार्यक्षम असेल आणि ते इफेक्टिव्हली आपलं काम करत असेल, प्रभावीपणे आपलं काम करत असेल, तर त्या राज्याला आपली उद्दिष्ट साध्य करणं सहज शक्य होते. म्हणून इन्फोर्समेंट कार्यक्षम असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे ते प्रशासन? कार्यक्षम. आणि जर प्रशासन कार्यक्षम नसेल तर राज्याच्या कितीही चांगल्या योजना आहेत, सरकारने कितीही चांगली ध्येय धोरणं आखली, आणि प्रशासन पारदर्शक नसेल, कार्यक्षम नसेल, तर प्लॅनिंग चांगलं आहे बट एक्झिक्युशन
एक्झिक्यूट करणारी, इम्प्लिमेंट करणारी यंत्रणा, दॅट इज कॉल्ड ऍडमिनिस्ट्रेशन. जर समजा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी कितीही चांगल्या आहेत, त्या लोकहिताच्या आहेत, पण इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसी याच्यासाठीची जी सिस्टम आहे दॅट इज कॉल्ड ऍडमिनिस्ट्रेशन, याचं इम्प्लिमेंटेशन करणारी जी यंत्रणा आहे, ती जर यंत्रणा म्हणजेच प्रशासन कार्यक्षम नसेल, वर्क एफिशियन्सी नसेल, त्याच्यामध्ये जर कार्यक्षमता नसेल, कार्यामध्ये जर गती नसेल, तर मग कितीही चांगली पॉलिसी यशस्वी होऊ शकेल का? नाही. आणि राज्याकडनं, सरकारकडनं ज्या हेतून ती पॉलिसी इंट्रोड्यूस केलेली आहे किंवा ती पॉलिसी तयार केलेली आहे, तिला निश्चित उद्दिष्ट गाठता येईल का? नाही. म्हणून कार्यक्षम प्रशासन हे जास्त महत्वाचं आहे. लोक प्रशासन कार्यक्षम असेल तर त्या देशाचा कारभार व्यवस्थितपणे चालू शकतो. अदरवाईज लोक प्रशासन जर कार्यक्षम नसेल आणि सरकारनं कितीही चांगली व्यवस्था आणली, कितीही चांगली पब्लिक पॉलिसी आणली, गव्हर्नमेंट मे गुड पब्लिक पॉलिसी, चांगली पब्लिक पॉलिसी, एक्सलंट पब्लिक पॉलिसी, गव्हर्नमेंट लॉन्च एक्सलंट, गुड, आउटस्टँडिंग पब्लिक पॉलिसी, बट ऍडमिनिस्ट्रेशन कसा आहे? डल आहे, कंटाळवाणा आहे, कार्यक्षम नाही, ढिसाळ कारभार चालू आहे सगळा. त्यावेळेस मला सांगा, त्या सरकारने आणलेली कितीही चांगली पॉलिसी त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं होऊ शकेल का? अजिबात नाही. म्हणून राज्य जर व्यवस्थित चालवायचं असेल, म्हणजेच त्या राज्य म्हणजेच शासन किंवा राज्य म्हणजेच कुठल्याही स्टेटचा राज्यकारभार जर व्यवस्थित चालवायचा असेल, तर तो व्यवस्थित राज्यकारभार कशावर अवलंबून आहे? गुड गव्हर्नन्स, चांगल्या प्रशासनावरती कोणत्याही राज्य सरकारच्या सार्वजनिक धोरणाची उद्दिष्टपूर्ती अवलंबून असते. सो अचिव्हमेंट और गोल जे आहे, ध्येय साध्य करणे, कशावर आहे? अचिव्हमेंट ऑफ गोल कशावर अवलंबून आहे? डिपेंड ऑन गुड गव्हर्नन्स, चांगल्या प्रशासनावरती कोणत्याही राज्याचं सार्वजनिक धोरण हे काय असते? अवलंबून असते. म्हणून गुड गव्हर्नन्स म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाचं आहे. पाहूया पुढे. राज्य सत्ता कोणाच्याही हातात असो, कुठल्याही सरकारच्या हातामध्ये असो, ते मॅटर नाही करत, पण सरकार काय करू शकते? मेकिंग ओनली पॉलिसीज. सरकार योजना बनवू शकते, पब्लिक पॉलिसी, बट ती पब्लिक पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करणारी व्यवस्था कोणती आहे? ऍडमिनिस्ट्रेशन. आफ्टर 5 years गव्हर्नमेंट कॅन चेंज. 5 वर्षानंतर गव्हर्नमेंट बदलू शकते, पण प्रशासन बदलणार आहे का? प्रशासनातला व्यक्ती तर 58 वर्षापर्यंत याच्यामध्ये राहणार आहे की नाही? सेवेतच राहणार आहे. सो गव्हर्नमेंट कॅन चेंज, बदलू शकते, बट ऍडमिनिस्ट्रेशन स्टेबल असते, स्थायी असते. म्हणून गव्हर्नमेंट इज अनस्टेबल बट ऍडमिनिस्ट्रेशन इज स्टेबल. आणि म्हणून गव्हर्नमेंट हे अस्थायी आहे, सरकार हे अस्थायी आहे, लोक प्रशासन मात्र स्थायी आहे. म्हणून लोक प्रशासनाचा स्थायित्व भाव आणि त्या लोक प्रशासनामध्ये कार्यरत असणारी यंत्रणा जी आहे, जे अधिकारी कर्मचारी आहेत, हे कायमस्वरूपी आहेत, म्हणजे विशिष्ट काळासाठी आहेत. त्यांची कार्यक्षमता, त्यांचा पारदर्शक कारभार याच्यावरती कोणत्याही सरकारच्या सार्वजनिक धोरणांचं यश अवलंबून असते. म्हणून सरकार कोणतंही असू देत, ते कोणत्याही पक्षाचं असू देत, राज्य सत्ता कोणाच्याही हातात असू देत, फरक काहीच पडत नाही. बघा, राज्य सत्ता कोणाच्याही हातात असो आणि राज्य सत्तेचे ध्येय काहीही असो, पॉलिटिकल सिस्टमचा ऑब्जेक्टिव्ह काहीही असो, शासन यंत्रणेशिवाय त्याला काहीच करता येत नाही. सो ऍडमिनिस्ट्रेशन इज कॉल्ड स्टील फ्रेम ऑफ इंडिया. सरदार वल्लभभाई पटेल सेज
civil services or administration इट्स कॉल्ड स्टील फ्रेम ऑफ इंडिया. भारताची पोलादी चौकट कोणती आहे तर ती सनदी सेवा आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे. सो सिव्हिल सर्वंट, सनदी सेवक, प्रशासन हे राज्य सरकारच्या चांगल्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी करणारी महत्वाची यंत्रणा आहे. म्हणून राज्य सत्तेचे ध्येय काही असू देत, शासन यंत्रणेशिवाय काहीच करता येत नाही. म्हणून राज्य सरकार आपल्याला फेवर असलेल्या अधिकारी आपल्या कार्यकाळामध्ये आणून ठेवत असते. म्हणजे बोलता तेरे को वहीच करना पडता. आणि मग जर एखादा रावडी असेल, मैं जो बोलता हूं तो मैं कभी नहीं करता, मैं जो बोलता हूं मैं वो कभी नहीं करता, और जो नहीं बोलता वो मैं डेफिनेट करता. लक्षात. तसं पुढे सामान्य नागरिकाला राज्याची, सरकारची, राज्याच्या ध्येय धोरणाची माहिती, तोंड ओळख ही कशातून होत असते? प्रशासकीय कृतीच्याच माध्यमातून. सामान्य जनतेला सरकारच्या काय पब्लिक पॉलिसी आहेत हे कोणाकडून माहिती होत असते? प्रशासकाकडूनच, म्हणजे प्रशासनाकडूनच माहिती होत असते. विच प्लान लॉन्च्ड बाय गव्हर्नमेंट, विच आर द पॉलिसीज ऑफ गव्हर्नमेंट, कोणत्या पॉलिसी आहेत गव्हर्नमेंटच्या, कोणत्या योजना त्यांनी काढलेल्या आहेत, या योजना कोणाकडनं माहिती होत असतात? गव्हर्नमेंटला प्रशासनाकडनं माहिती होत असतात. DGPIR, डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक रिलेशन्स अँड ऍडव्हर्टायझिंग, त्याच्याकरता माहिती आणि जनसंपर्क विभाग कार्यरत असतो. तर मग माहिती आणि जनसंपर्क विभागाचं कामच काय आहे? टू गिव्ह इन्फॉर्मेशन टू पीपल, गिव्ह इन्फॉर्मेशन टू पीपल, लोकांना माहिती पुरवणे. कशाची माहिती पुरवणे? पब्लिक पॉलिसी लॉन्च्ड बाय गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटने काय पब्लिक पॉलिसी लॉन्च केलेल्या आहेत. विच गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च्ड बाय गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटनं कोणत्या, गव्हर्नमेंटकडनं कोणत्या स्कीम किंवा धोरणे लागू केलेले आहेत, नवीन स्कीम कोणत्या लॉन्च केलेल्या आहेत, याची माहिती कोणाकडनं देत असते? ऍडमिनिस्ट्रेशनच आहे. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच कोणता? माहिती जनसंपर्क विभाग आहे की नाही? माहिती जनसंपर्क विभाग, इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, हा गव्हर्नमेंटचा मीडिया आहे आणि गव्हर्नमेंटचे हे माहिती देणारा स्त्रोत आहे. मग गव्हर्नमेंट, प्रशासन आलं पुन्हा अजून. आणि जर समजा गव्हर्नमेंटने चांगली योजना लागू केली, प्रशासनाने दिलीच नाही, लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही, मग आहे का काही उद्देश? नाही. म्हणून राज्याची, सरकारची, राज्याच्या ध्येय धोरणाची पहिली तोंड ओळख कशातून होत असते? प्रशासकीय कृतीतून होत असते. जाऊयात पुढे. समजलं इथपर्यंत? हा मुद्दा समजला का? ओके. पुढे, लोक प्रशासन हे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सामाजिक, सोशियल, आर्थिक, तुमच्या सोशियल जीवनाचा, सामाजिक जीवनाचा, सांस्कृतिक कल्चरल लाईफ अँड इकॉनॉमिकल लाईफ याचा अविभाज्य घटक आहे. लोक प्रशासन अविभाज्य घटक आहे, की फॅक्टर आहे, महत्वाचा घटक आहे. राज्याचे ध्येय आणि राज्य कितीही आदर्श किंवा कितीही उच्च असले, राज्याचे ध्येय आणि आदर्श कितीही उच्च असले, कार्यक्रम कितीही आकर्षक असेल आणि नेतृत्व कितीही शक्तिशाली असले, तरी कार्यक्षम व सुसंघटित अशा प्रशासकीय यंत्रणेशिवाय आणि कार्यकुशल व निष्णात प्रशासकाशिवाय राज्याला वरील ध्येय साध्य करता येणार नाहीत. म्हणून राज्याला जी काही ध्येय आहेत, ती ध्येय साध्य करण्यासाठी कशाची गरज असते? तर आदर्श प्रशासकाची गरज असते. कशाची गरज असते? आदर्श प्रशासकाची. कारण राज्याचे कितीही चांगले ध्येय, राज्याचे कितीही चांगले ध्येय असले आणि ते ध्येय इम्प्लिमेंट करणारी जी यंत्रणा आहे, दॅट इज कॉल्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम, प्रशासकीय
यंत्रणा आणि ही प्रशासकीय यंत्रणा जर समजा लोक लोक प्रशासन हे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. राज्याचे ध्येय आणि आदर्श कितीही उच्च असले आणि कार्यक्रम कितीही आकर्षक असले, म्हणजे पब्लिक पॉलिसी ज्या आहेत, या पब्लिक पॉलिसी कितीही चांगल्या असल्या आणि जर समजा प्रशासक किंवा प्रशासकीय यंत्रणा ही जर कार्यक्षम नसेल तर आपल्याला त्या राज्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचता येते का? नाही. म्हणून कार्यक्षम, सुसंघटित अशा शासकीय यंत्रणेशिवाय आणि कार्यकुशल व निष्णात प्रशासकाशिवाय वरील ध्येय म्हणजेच प्रशासन म्हणजेच राज्याची ध्येय धोरणे किंवा ध्येय गाठता येणे शक्य नाही. सर्व पंचवार्षिक योजना 5 इयर प्लान 5 इयर प्लान सरकारकडून आले होते. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, असे प्लॅन्ड इकॉनॉमी मध्ये 12 पंचवार्षिक योजना आलेल्या आहेत. किती किती 12. आणि या 12 पंचवार्षिक योजना प्लॅन्ड इकॉनॉमी मध्ये नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या सरकारने नियोजन आयोगाकडून किती 12 पंचवार्षिक योजना डिक्लेअर करण्यात आलेल्या होत्या. कशासाठी? तर विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी, टू अचीव डेव्हलपमेंट गोल्स, इकॉनॉमिकल, सोशियल जे काही असतील ते. आणि प्रत्येक वेळी या 5 इयर प्लॅन मध्ये काही टार्गेट सेट करण्यात आले होते. बट टार्गेट कितीही चांगलं असलं आणि इम्प्लिमेंट करणारी व्यवस्था जर व्यवस्थित नसेल तर आपण टार्गेट साध्य करू शकतो का? नाही. वी कांट अचीव अवर टार्गेट, अवर गोल. म्हणून प्रशासनामध्ये काय महत्वाचं आहे तर सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वेगवेगळे प्रोग्राम, स्कीम, प्लान सरकारद्वारे काय केले जातात? लॉन्च केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात. लाईक अपंग कल्याण योजना, महिला कल्याण योजना, बरोबर आहे, वुमन एम्पॉवरमेंट प्लान और स्कीम, चांगली योजना आहे. असे प्लान और स्कीम इम्प्लिमेंट इंट्रोड्यूस केले जातात. कोणाकडनं? सरकारकडनं. वाय? व्हॉट इज द ऑब्जेक्ट? काय आहे मुख्य हेतू याचा? महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण. याच्या करता स्वयंसिद्धा नावाची योजना आणली. महिलांना त्याच्यामधनं रोजगार उपलब्ध करून देणे, लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, महिलांचे बचत गट स्थापन करणे, टू इस्टॅब्लिश SHG, सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयं सहाय्यता गट स्थापन करणे. आणि मग त्यांच्याकडनं बँकेकडनं अशा या महिलाच्या गटाला काय दिलं जातं? लोन प्रोव्हाइड केलं जातं की नाही? लोन प्रोव्हाइड केलं जातं, बिनव्याजी कर्ज प्रोव्हाइड केलं जातं, लोन. आणि का? तर महिलांमध्ये इंटरप्रिन्युअरशिप वाढली पाहिजे, उद्योगशीलता महिलांमध्ये वाढली पाहिजे. आणि त्यातनं महिलांना काय मिळालं पाहिजे? सेल्फ एम्प्लॉयमेंट, सेल्फ म्हणजे स्वयं रोजगार मिळाला पाहिजे. याच्या करता सरकार अनेक योजना आणते, इम्प्लिमेंटेशन. पुन्हा स्किल इंडिया, कौशल्य आधारित रोजगार निर्मिती व्हावी म्हणून स्किल इंडियाची योजना आणली. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया आहे की नाही, भारत. याच्यामध्ये काय
तर युवकांना रोजगार मिळावा, त्यांच्या कौशल्याच्या आधारावरती त्यांना छोटे छोटे रोजगार मिळावेत, एम्प्लॉयमेंट क्रिएट व्हावं आणि त्यातनं त्यांची आर्थिक स्थिरता यावी, इकॉनॉमिकल स्टेबिलिटी यावी, इंटरप्रिन्युअरशिपला काय देणे, चालना देणे, हा उद्देश आहे. आणि यातनं काय होईल तर सामाजिक आर्थिकता म्हणजेच समानता प्रस्थापित होईल, हा उद्देश आहे सरकारचा. म्हणून पहा, सर्व पंचवार्षिक आर्थिक सामाजिक विकासाचे कार्यक्रम, आर्थिक आणि सामाजिक विकासाचे कार्यक्रम समाज कल्याण विभागाकडनं, समाज कल्याण विभाग माहिती आहे तुम्हाला, समाज कल्याण विभागाकडनं वेगवेगळ्या समुदायाच्या विकासासाठी वेगवेगळ्या स्कीम्स डिक्लेअर केल्या जातात की नाही. मग त्या पद्धतीनं का तर त्या समाज घटकाला विकासाची संधी मिळावी याच्या करता उद्देश तोच आहे सरकारचा. आणि जर समजा सरकारनं योजना आणलेली आहे कोणती, सरकार समाज कल्याणाची अनेक योजना आहेत ना, त्याच्यापैकी एक योजना सांगा, कुठली एक योजना समाज कल्याणाच्या उद्देशाने आणलेली सरकारने. विदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणे, जे होतकरू गरीब मुलं आहेत जे फॉरेन मध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत, मग त्यांना परदेशी शिष्यवृत्ती फॉरेन स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणे. आणि जर समजा या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही, योजना चांगली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, तर योग्य लाभार्थ्याला माहिती या योजनेचा लाभ मिळेल का, अजिबात मिळणार नाही. किंवा समजा योजना पोहोचली आणि त्या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार केला नाही, मग भ्रष्टाचार केलं, योजना इम्प्लिमेंट व्यवस्थित होईल का, नाही. बरोबर आहे. स्कॉलरशिप स्कॅम, स्कॉलरशिपची योजना का आलेली आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांना किंवा सामाजिक दृष्ट्या वंचित असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यातनं त्यांचं काय व्हावं, शिक्षण पूर्ण व्हावं, हा उद्देश आहे. बरोबर आहे. परंतु समजा ही योजना आली आणि ही योजना आल्यानंतर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलीच नाही, महाविद्यालय आणि ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंट यांनी आपलं बस केला भ्रष्टाचार, योजना ही होईल का, मग स्कॉलरशिप स्कॅम झाले नाही का आपल्याकडे. योजना चांगली आहे बट इम्प्लिमेंटेशन सिस्टम इज रॉंग, चुकीची असेल तर योजनेचा मूळ हेतू साध्य होऊ शकत नाही. म्हणून पहा पुढे त्या संदर्भात करण्यात आलेले सर्व कायदे, परीक्षा, नोकर भरती, रिक्रुटमेंट प्रोसेस, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये नोकर भरती सुरू केली गव्हर्नमेंटनं. का, याचा उद्देश काय आहे, या नोकर भरतीमधनं हुशार होतकरू विद्यार्थ्यांना काय मिळावा, सरकारी नोकरीच्या माध्यमातून रोजगार पुरवणे, हा उद्देश आहे. आणि समजा रिक्रुटमेंट काढली आणि त्याच्यामध्ये परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्यांनी केला गोंधळ, आता उद्देश साध्य होईल का, रिक्रुटमेंट स्कॅम झाले ना. व्यापम घोटाळा आठवतंय, नोकर भरतीमध्ये झालेला घोटाळा. सरकारचा उद्देश चांगला आहे की नोकर भरतीतून प्रशासनामध्ये येण्याचे सामान्य लोकांचे मार्ग उपलब्ध हवेत, रोजगार त्यांना, रिक्रुटमेंट. पण व्यापम सारखा घोटाळा झाला, इम्प्लिमेंटेशन चुकीच्या पद्धतीने आहे, यंत्रणेनं काम चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी व्यवस्थित पद्धतीने पालन नाही केलं, तर मग काय होणार आहे. बरोबर आहे. म्हणून याशिवाय आता इथं पहा, या संदर्भात करण्यात आलेले सर्व कायदे, आणि म्हणून मग सरकारला कायदा करावा लागलेला आहे. नोकर भरतीमध्ये जर कोणी भ्रष्ट व्यवहार करताना दिसला तर त्याला 10 वर्ष शिक्षा, केला की नाही सरकार, राजस्थान सरकारनं पहिल्यांदा केला, मग आता महाराष्ट्र सरकारने तो कायदा केलेला. कॉपीला प्रतिबंध घालणे, पेपर फुटीला आळा घालणे, याच्यासाठी कायदा केलेला आहे की नाही. म्हणून असे सर्व कायदे चांगल्या प्रशासनामुळेच लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांना त्याचा लाभ होतो. सोशियल जस्टिसच्या संदर्भातले कायदे, वुमन एम्पॉवरमेंटच्या संदर्भातले कायदे, महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा
डोमेस्टिक व्हायलन्स, प्रोहिबिशन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती छळापासून महिलांचं संरक्षण करणारा कायदा 2005 आहे. आणि हा कायदा महिलांनाच माहिती नसेल तर, महिलांपर्यंत पोहोचलाच नाही तर, कायदा आहे पण त्या कायद्याविषयीची जाणीव जागृती किंवा माहितीच नाही. मग म्हणून प्रशासनाचं काम आहे टू इन्फॉर्म, टू एज्युकेट, लोकांना माहिती देणे, लोकांना शिक्षित करणे, लोगों को जागरूक बनाना, टू अवेअर, लोकांना अवेअर बनवणं, जागरूकता निर्माण करणे. म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट येतात की नाही, बाहर निकलने से पहले बढ़ती धूप को ध्यान में रखते हुए सफेद कपड़ा लपेटिए, ग्लूकोज साथ में रखिए, धूप में निकलने से पहले अगर आपको अस्वस्थ महसूस होता है तो नजदीकी डॉक्टर से जाकर के सही समय पे इलाज करिए. महानगर पालिका नागपूर सेवा आहे, आहे की नाही है? गव्हर्नमेंट महानगरपालिकेकडनं शहरामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी माहिती देणारे फलक लावलेले आहेत. हे काम प्रशासनाचंच आहे, करतंय प्रशासन काम. लोगों को जागरूक बनाना, जंगली रमी पे आओ ना भाई, जंगली रमी जैसे स्कैम से बचना, जंगली रमी पे आओ ना भाई, मत आओ भाई. मग ऍड टाकते गव्हर्नमेंट. सायबर सुरक्षा याच्या संदर्भातली माहिती गव्हर्नमेंट पुढे पोलीस प्रशासनाकडनं पुरवली जाते. बरोबर आहे. मग हे काम कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं आहे. आणि गव्हर्नमेंटने हे कामच नाही केलं तर मग कल्याणकारी राज्य तयार होईल का? होईल का तयार? नाही. म्हणून त्या संदर्भात करण्यात आलेले सर्व कायदे चांगल्या प्रशासनामुळेच कोणापर्यंत पोहोचत असतात? लोकांपर्यंत पोहोचत असतात. लोकांना त्याचा लाभ होत असतो. म्हणून लोक प्रशासन हे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवनाचा काय आहे? अविभाज्य घटक आहे. सामाजिक व आर्थिक समस्याची सोडवणूक, सॉल्व सोशियल अँड इकॉनॉमिकल प्रॉब्लेम, सोशिओ इको प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्याची सोडवणूक. समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी कोणावरती असते? लोक प्रशासनावरती, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वरती असते. लोकांचे कोणते प्रॉब्लेम सोडविणे? सामाजिक आणि आर्थिक प्रॉब्लेम सोडवणे याची जबाबदारी कोणावरती आहे? लोक प्रशासनावरती आहे. म्हणून सामाजिक व आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी लोक प्रशासनावरती असते. समाजात कायदा, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे, समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणे, एकता प्रस्थापित करणे, युनिटी, शांतता व सुरक्षितता है ना, सायलेन्स अँड सिक्युरिटी, स्थैर्य टिकवणे, स्टॅबिलिटी. म्हणून पहा तुम्ही, मेट्रो महिलाओं के लिए आरक्षित डब्बे में पुरुष यात्री ना बैठे आहे. प्रवाशांना जर काही धोक्याचं आढळून आलं तर तात्काळ आमच्या सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधा. कॉन्स्टेबल असतेच भाऊ डब्यात. रेलवे प्रशासन की ओर से प्रवासियों को सतर्क किया जाता है, अगर आपको किसी संशयित व्यक्ति पर या किसी संशयित व्यक्ति वस्तु को आप पाते हैं तो नजदीकी पुलिस स्टेशन में 100345 इस नंबर पे डायल करें. सतर्कता. धोक्याचा इशारा, नदीला पूर आलेला आहे, पाण्याची पातळी वाढलेली आहे, रस्ता ओलांडू नका. मग तिथं आपण स्टंटबाजी करतो. इथं थुंकू नका. भारतीय माणूस 100% थुंकते. म्हणजे जे करू नका म्हटलं तेही करते. प्रशासन आहे ना. जागो ग्राहक जागो, क्या है ये, क्या चलाई? टू अवेयर, टू एज्युकेट, टू इन्फॉर्म पीपल बाय ऍडमिनिस्ट्रेशन. आलंय लोक प्रशासन. म्हणजे लोकांच्या प्रत्येक समस्येमध्ये प्रशासन आलं, लोक प्रशासनाची भूमिका आली.
बरोबर आहे. तहसीलदार साहेब काय झालं, माझ्या वावरामध्ये जाण्यासाठी रस्ता देत नाही शेजारी. शेतकरी करते जाऊन तक्रार, मग तहसीलदार रस्ता काढून देते, जिल्हाधिकारी रस्ता काढून देते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे भाऊ, लोकांची समस्या करणे सेवेसाठीच आहे आपण सिव्हिल सर्वंट, असं आहे ते. म्हणून समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी कोणावरती असते? लोक प्रशासनावरती असते. सामाजिक प्रश्न, व्हेरियस टाइप ऑफ सोशल प्रॉब्लेम अनेक आहेत. हुंडाबळी सोशल प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी कायदा कोण करते? मग सरकारच करते. महिला बाल कल्याण अधिकारी लगेच त्याच्यावरती जबाबदारी. भाऊ बालविवाह होत आहे तिथं, जातो तिथं. चाइल्ड मॅरेज ऍक्ट कायदा बनवला, कोणी बनवला? सरकारनं बनवला. इम्प्लिमेंटेशन कोण करणार? ऍडमिनिस्ट्रेशन करणार. बालविवाह होत असेल, घ्या पोलिसांना सोबत आणि तो बालविवाह अगोदर बंद करा, कायद्यानं तो गुन्हा आहे. आणि मग त्या मुलांच्या आई वडिलांना किंवा त्या मुलीच्या आई वडिलांना समजून सांगितलं जातं, तुम्ही करत असलेलं कृत्य हे कायद्यानं चुकीचं आहे. ऐकता की आगाव कारभार करता, नाही तर मग चला आमच्यासोबत, तुमचा करतो सत्कार. मग पोलिसी सत्कार असतो तिथे. कायदा, लॉ अँड ऑर्डर, कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कोणाची जबाबदारी? प्रशासनाची, ऍडमिनिस्ट्रेशनची. पुढे, म्हणून या संदर्भात प्राध्यापक W.V. डहनहम, हे लक्षात घ्या, W.V. प्रोफेसर W.V. डहनहम नाव आहे त्याचं, यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे आधुनिक संस्कृती असफल झाली तर ती प्रशासन व्यवस्थेतील बिघाडामुळेच होणार. आधुनिक संस्कृती, मॉडर्न कल्चर जर ते फेल्युअर झालं तर ते कशामुळे होणार? इम्प्लिमेंटेशन, लक्षात, चुकीचं इम्प्लिमेंटेशन, रॉंग इम्प्लिमेंटेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन करणं जर चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली तर कशाची? कायद्याची. कारण आधुनिक राज्य याच्यामध्ये काय आहेत? कायद्याद्वारे स्थापित राज्य, प्रोसेस इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याने स्थापित प्रक्रिया, बरोबर आहे. आणि मग कायदे तयार करण्यात आले, जनहिताचे कायदे. जनहिताचे कायदे कोणते आहेत? ट्रॅफिक, साधा जनहिताचा कायदा आहे, आणि त्या जनहिताच्या कायद्यामध्ये सांगितलं जातं, यात्री कृपया हेल्मेट पहने, अपनी सुरक्षा स्वयं करे. यात्री त्याला काय करते? ट्रॅफिक वाल्याला त्याच्या समोर कसा केला स्टंट, ते म्हणते थांब तुझा मागून फोटो काढला, तुझा घरी जाईपर्यंत आपल्यावरती चालान. म्हणजे लोकांना हे पण सांगावं लागते, तुझे सुरक्षा प्रशासन, मग काय, आपकी सुरक्षा के लिए हम है तत्पर, ट्रॅफिक वाले बाबा, आहे की नाही? म्हणजे आहे की नाही, प्रशासन तुमची सुरक्षा पण घेते, बरोबर आहे की नाही? त्यामुळे पुढे, कल्याणकारी राज्याच्या निर्मितीस हातभार, म्हणजे वेलफेअर स्टेट, याच्या निर्मितीसाठी लोक प्रशासनाचं काय आहे? महत्व आहे. 2, कल्याणकारी राज्याच्या निर्मितीस हातभार. आधुनिक राज्यांनी कल्याणकारी धोरणाचा अंगीकार केल्याने समाज कल्याणाच्या हेतूने राज्याने घेतलेली विविध कार्ये प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडली जातात. आधुनिक राज्यांनी, मॉडर्न स्टेट कुठल्या स्वरूपाची आहेत? नेचर ऑफ मॉडर्न स्टेट्स, वेलफेअर, कल्याणकारी स्वरूपाचा आहे. म्हणून अनेक आधुनिक राज्यांनी वेगवेगळ्या योजना हाती घेतलेल्या आहेत, वेगवेगळे प्लान्स हाती घेतलेले आहेत, वेगवेगळ्या स्कीम लॉन्च केलेल्या आहेत. स्कीम, योजना, बरोबर आहे. पुढे, म्हणून आणि विविध कार्य प्रशासनाच्या समाज कल्याणाच्या हेतूने, म्हणजेच काय? सोशल वेलफेअर. हेतू काय आहे? सोशल वेलफेअर. समाज कल्याणाच्या अनेक स्कीम आहेत. समाज कल्याणाचे आहेत का? सोशल जस्टिस स्कीम, वेगवेगळे प्लान आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी योजना आहेत, निराधार महिला योजना आहे, मुलींना बस प्रवास मोफत. देवाभाऊने कॅन्सल केला नाही. मुलींना बस प्रवास मोफत. कॉलेजच्या मुलींना शाळेमध्ये जात असताना, म्हणजे कॉलेजच्या मुली कशा काय शाळेत जाणार आहे? कॉलेजच्या मुली कॉलेजला जाणार आहे, शाळेतल्या मुली शाळेला जाणार आहेत. तर मग ते जाऊत कुठे, पण शिक्षणाचा उद्देश आहे, कॉलेजला असोत की शाळेला असोत, ते शाळेत जातील अथवा कॉलेजमध्ये जातील, पण उद्देश काय? मुलींना शिक्षण घेतलं पाहिजे. पडेगी
पडेगी बेटी तो बडेगा इंडिया. लक्षात. म्हणून सर्व शिक्षा अभियान, सर्वांना शिक्षण मिळेल 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व शिक्षा अभियान. आणि मग मुलींचं शाळेमध्ये प्रमाण वाढलं पाहिजे, मुली शिक्षित झाल्या पाहिजेत, स्वावलंबी झाल्या पाहिजेत. म्हणून मग मुलींसाठी मोफत बस पास योजना आहे. मोफत बस पास योजना आहे. रविवारी चालली जा एक्स्ट्रा क्लासला, काही प्रॉब्लेम नाही. मोफत गाडी, मोफत. एवढं सगळ्या कल्याणाच्या योजना कोण आणते? गव्हर्नमेंट असते. आणते की नाही? आहे की नाही? लाडली बहीण योजना, बहिणींना पैसा मिळाला पाहिजे, बहिणीची दिवाळी गोड झाली पाहिजे. पहिल्याच दिवशी बरोबर भाऊबीजेच्या दिवशी दिला भाऊ हप्ता, खुश, टपाटप टाकलं मतदान. आहे की नाही? बहिणी झाल्या खुश. काय आहे? आर्थिक स्वावलंबन योजना आहे, गव्हर्नमेंटची योजना आहे. काही म्हणून आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करायचं आहे. आणि मग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. कोई भी बहन इस देश में भूखी नहीं सोएगी, उसके लिए मैं 2,500 डाल दूंगा. आहे की नाही? भावाला काळजी योजना आहे. आणि चुकीची आहे का बरोबर आहे तुम्ही करत बसा समीक्षा. पण उद्देश काय आमचा? महिलांचं आर्थिक स्वावलंबन झालं पाहिजे. आमचा उद्देश तो आहे. बाकी मग त्याचा इफेक्ट काही असो, काही घेणं नाही आम्हाला. उद्देश आमचा लोककल्याणकारी राज्य. आणि मग प्रशासन कामाला लावलं. प्रत्येक गावातल्या महिलांच्या अकाउंटवर पैसे गेलेच पाहिजेत. तुम्ही काही करा पण अकाउंट लिंक करा. रातोरात अकाउंट लिंक केले भाऊनी, केले की नाही? आणि सरसगट देऊन टाकले, सरसगट. ज्या लाभार्थी नसतील, त्या योजनेत बसत नसतील, टाकून तर द्या, पुढचं पुन्हा पाहू, नंतर पाहू. सध्या सगळ्यांना खुश करा, दिले टाकून. बरोबर आहे. म्हणून इथं आधुनिक राज्यांनी लोककल्याणकारी धोरणाचा अंगीकार केल्याने समाज कल्याणाच्या हेतूने राज्याने हाती घेतलेली विविध कार्य प्रशासनाच्या माध्यमातून पार पडली जातात. त्यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. अशा कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन राज्याची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी सहाय्यभूत ठरते. म्हणून पॉल ॲपलबी यांनी प्रशासनाला काय म्हटलंय? शासनाचा पाया. हे विधान महत्वाचं आहे. पॉल ॲपलबी एवढंच वाक्य टाकून जस्टिफाय करा असा प्रश्न येतो परीक्षेत. पॉल ॲपल, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल होतं, इथं तर पॉल ॲपलबी आलं. चला, पॉल ॲपलबी काय म्हणते भाऊ? पॉल ॲपलबी यांनी प्रशासनाला शासनाचा पाया म्हटलं आहे. पाया. बेस ऑफ गव्हर्नमेंट इज ऍडमिनिस्ट्रेशन. फंडामेंटल बेस, पाया. बेस ऑफ गव्हर्नमेंट काय आहे? ऍडमिनिस्ट्रेशन. बेस ऑफ गव्हर्नमेंट, शासनाचा पाया लोक प्रशासन. शासनाचा पाया प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन. पॉल ॲपलबी नाव लक्षात ठेवा. पॉल ॲपलबी, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. पॉल ॲपलबी काय म्हणतो? बेस ऑफ गव्हर्नमेंट इज ऍडमिनिस्ट्रेशन. बेस ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे सरकारचा किंवा शासनाचा पाया. शासनाचा पाया काय आहे? प्रशासन. पॉल ॲपलबीचं हे विधान आहे. कदाचित परीक्षेत असं पण येऊ शकते, पॉल ॲपलबीच्या मते प्रशासन हा शासनाचा पाया आहे. या विधानाचं काय करा? परीक्षण करा किंवा या विधानाला जस्टिफाय करा, या विधानाला डिस्कस करा, चर्चा करा. कसं काय? शासन प्रशासनाचा पाया. शासन हा म्हणजेच कोणता? प्रशासन हा शासनाचा पाया आहे. प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन हा गव्हर्नमेंटचा पाया आहे. कसा? कारण गव्हर्नमेंट कशावर अवलंबून आहे? ऍडमिनिस्ट्रेशनवर. किती गव्हर्नमेंटचे कितीही चांगले धोरण असू द्यात,
ते ऍडमिनिस्ट्रेशन इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित नाही केलं तर म्हणजे गव्हर्नमेंटला हेतू साध्य करता येईल का? नाही. म्हणून जर गव्हर्नमेंट कळत असेल तर त्याचा पाया मात्र काय आहे? प्रशासन आहे. आणि जर समजा पायामध्ये असलेली म्हणजे मूळ बेसमेंट मध्ये असलेली एक जरी वीट निघून पडली तर पूर्ण घर कोसळते. म्हणून बेसमेंट फाउंडेशन मजबूत असलं पाहिजे तर इमारत मजबूत असते. बरोबर आहे की नाही? सो फाउंडेशन इज ऍडमिनिस्ट्रेशन. फाउंडेशन इज ऍडमिनिस्ट्रेशन. पिक पॉइंट काय आहे मग? शिखर शासन. सर्वोच्च शासनच आहे ना. शासन इम्प्लिमेंट पॉलिसी कोण बनवते? पॉलिसी शासन बनवते म्हणजेच सरकार बनवते. मग शासन किंवा सरकार जर पॉलिसी बनवत असेल तर ती पॉलिसी इम्प्लिमेंट कोण करते? ऍडमिनिस्ट्रेशन. जर ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केली नाही तर बरोबर आहे. म्हणून पॉल ऍपल बी ह्या विधानाला जस्टिफाय करा असं जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला करता आलं पाहिजे. जाऊया पुढे जाऊया. लोक प्रशासनाची उत्क्रांती आणि सद्यस्थिती. महत्व समजलं का? 5 मुद्दे सांगितले मी महत्व. कोणते कोणते? पहिला सांगितला मी लोक प्रशासनाचे महत्व, जीवनाच्या सर्वांगाना स्पर्श, राज्याच्या सुव्यवस्थित कारभारासाठी आणि लोक प्रशासन हे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य घटक, सामाजिक व आर्थिक समस्याची सोडवणूक, कल्याणकारी राज्याच्या निर्मितीस हातभार, पुढे नंतर विकसनशील राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान. विकसनशील म्हणजे अनडेव्हलप्ड कंट्रीज, विकासाच्या मार्गावर असलेल्या, ऑन द वे कोणत्या वे वरती असलेल्या? डेव्हलपमेंटच्या वे वरती म्हणजेच विकासाच्या मार्गावर असणाऱ्या म्हणजेच विकसनशील देशामध्ये. आणि विकसनशील देशाला उभारणीमध्ये महत्वाचं योगदान कशाचं आहे? तर प्रशासनाचं आहे. कशाचं आहे? प्रशासनाचं. भारत हा विकसनशील देश आहे, विकासाच्या मार्गावर असलेला देश आहे. आणि या डेव्हलपिंग कंट्री आहे आणि अविकसित अंडर डेव्हलपिंग. लक्षात. तर डेव्हलप्ड विकसित का? USA डेव्हलप्ड कंट्री आहे, ब्रिटन इंग्लंड डेव्हलप्ड कंट्री आहे, बट इंडिया अंडर डेव्हलप्ड कंट्री आहे. विकासाच्या डेव्हलपिंग कंट्री आहे, विकासाच्या मार्गावर असलेली. आफ्रिका अंडर डेव्हलप्ड. आफ्रिकन कंट्रीज काय आहेत? अंडर डेव्हलप्ड आहेत. म्हणजे विकासाच्या अजून त्या खाली. म्हणजे तिथं लोकांना दारिद्र्य रेषेखाली जगणारी लोक भरपूर आहेत. तिथं पॉवर्टी मेजॉरिटी मध्ये आहे. म्हणजे पॉवर्टीचं प्रमाण जास्त आहे, दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे. भारत दारिद्र्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी करत आहे. पाहूया. भारतासारख्या विकसनशील राज्याला लोक प्रशासन अतिशय महत्वाचे ठरते. का? तर भारतामध्ये मुळातच लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला जो विकासाच्या मार्गावर आहे अशा देशाला जर विकसित बनवायचं असेल तर महत्वाची भूमिका कशाची आहे? ऍडमिनिस्ट्रेशनची, लोक प्रशासनाची आहे. जर लोक प्रशासन पारदर्शक असेल, कार्यक्षम असेल, स्वच्छ असेल तर भारत लवकरच विकसित राष्ट्र होऊ शकतो. म्हणून भारताचा विकास कशावर अवलंबून आहे? चांगल्या ध्येय धोरणावरती. म्हणजे सरकार पण चांगलं पाहिजे, जे लोकांचं हिताचं लोक निर्णय घेणारा असावं, लोकांचा हिताचा विचार करणारं सरकार असावं. आणि लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार मग पब्लिक पॉलिसी पण कशी बनवेल? लोकांच्या हिताचीच बनवेल. आणि मग त्याच्याकरता दुसरी स्टेप महत्वाची कोणती? मग प्रशासन. प्रशासनाने सुद्धा लोकहिताचा विचार केला पाहिजे. कशाचा विचार केला पाहिजे? लोकहिताचा, लोकांच्या फायद्याचा विचार केला पाहिजे. लोकाभिमुख प्रशासन, जनताभिमुख प्रशासन, जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी ऍक्टिव्ह असलेलं प्रशासन. इफिशियन्सी ना, वर्क इफिशियन्सी, कार्याची क्षमता, कार्यक्षम प्रशासन. गुड गव्हर्नन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ पब्लिक पॉलिसी. गुड गव्हर्नन्स, चांगलं प्रशासन जर असेल तर विकसित देशाचा म्हणजेच अविकसनशील
किंवा आपण त्याला काय म्हणतोय अविकसित अल्पविकसित विकसनशील देशाचा विकास होईल. भारतामध्ये स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हटलंय प्रशासनाला. देअर आर टू सिस्टम. फर्स्ट वन इज पॉलिटिकल सिस्टम अँड सेकंड वन इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम. सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं म्हटलं होतं की जर या देश लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यास या भूमिकेमध्ये जर राजकीय यंत्रणा चुकली तर प्रशासकीय यंत्रणा काय करेल, सांभाळून घेईल. स्टील फ्रेम ऑफ इंडिया. आणि प्रशासकाची नीतिमूल्ये सिव्हिल सर्वंट्स इथिक अँड ऍटिट्यूड. सिव्हिल सर्व्हिस नागरी सेवकाची अभिवृत्ती, सचोटी, इंटिग्रिटी. आता कशी आहे, आलेल्या पेपर मध्ये ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरनं कुठला तर तो याचाच अलिपात एका कुठल्या तो तहसीलदारावरती बायकोचा छळ करत होता म्हणून त्याला अटक केलेला आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही वाचत नाही का अपडेट न्यूज? तर तुम्ही ते याच्यामध्ये लिहू शकता केस स्टडी मध्ये. पुण्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याच्या घरी 4-5 कोटीचं घाबाड सापडलं. किती कार्यक्षम असेल भाऊ, आहे की नाही? मग इथं कुठं इथिक्स इंटिग्रिटी आली? बरोबर आहे. म्हणून लोकसेवक हा सुद्धा कसा असला पाहिजे, त्याच्या इथिक्स इंटिग्रिटीशी प्रामाणिक असला पाहिजे. तत्व आणि सत्यनिष्ठता यानं त्यानं काम केलं पाहिजे. म्हणून प्रशासकाचं, आपल्या प्रशासनाचं बोधचिन्ह आहे सत्यमेव जयते. काय आहे? सत्यमेव जयते. प्रशासन हे सुद्धा कसं कार्यरत असावं, अधिकाऱ्यानं सुद्धा काम कसं करावं, टेबल खालून 10 रुपये अरे भाऊ घेऊन जासे, काही विषय नाही, असं नाही. तर काय मग योग्य मार्गाने प्रशासनानं काम केलं पाहिजे. हजारो वर्षाचे मागासले पण त्यानंतर पारतंत्र्यात झालेली गळचिपी, अशा परिस्थितीत लोक प्रशासनाचे महत्व अधिक वाढले आहे. इंग्रजांनी लुटलं आपल्याला, त्याच्यामुळे मग भारतीय लोकांना वाटलं की इंग्रज तर बाहेरचे होते, ते प्रशासक होते. आता आपल्या देशामध्ये आपलंच प्रशासन म्हणजे आपले प्रशासक लोक किमान इंग्रजांसारखे लुटून तरी नेणार नाही. ड्रेन ऑफ वेल्थ भारताचं प्रशासन करणाऱ्या ईस्ट इंडिया नावाच्या कंपनीनं जिस देश को सोने की चिड़िया कहा कहते थे, उस देश को भूकमंगे का देश बना करके चले गए, है की नाही? म्हणून मग आपल्या देशामध्ये आता आपलेच प्रशासक इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस निर्माण केली. कशासाठी? कारण आपली माणसं प्रशासनात गेली तर आपल्या माणसाचं भलं करतील. म्हणून भारतीय माणसाचं कल्याण करावं म्हणून पॉलिटिकल सिस्टम अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम या दोघांपैकी एक जरी चुकली, मग ते पॉलिटिकल लोक असतील किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम मधले सनदी अधिकारी असतील, यांनी जर समजा आपल्या इथिक्स इंटिग्रिटी बाजूला ठेवली, आ रहा है आने दो, टेबल के नीचे से जितना आना है उतना आने दो, बिना रिश्वत के आगे बढ़ती नहीं फाइल और यही है आज की स्टाईल, असं जर काम करण्याची पद्धत असेल, टेबला खालून येऊ द्या भाऊ, जेवढे येते तेवढे येऊ दे, गांधीचा फोटो असलेली नोट, अहिंसावादी आहे मी, बापू अहिंसावादी आहे, बापूला हात जोडून बापू आले, घेतले ठेवले, बापू त्या फोटोहून पळून जातील एखाद्या दिवशी. सत्य अहिंसा, आहे की नाही? सत्यमेव जयते. म्हणजे प्रशासन कसं असावं, कार्यक्षम असावं, ते भ्रष्टाचारी नसावं असं म्हणणं आहे माझं. भ्रष्टाचार ही आपल्या भारत देशाला लागलेली कीड आहे की नाही, करप्शन प्रॉब्लेम आहे तो. आणि मग त्याच्यामुळे प्रशासनात गती मानता येईल का? पारदर्शक कारभार होईल का? स्वच्छ कारभार होईल का? आणि मग कितीही चांगलं राज्य निर्माण, लोक कल्याण करण्याच्या हेतूने कितीही चांगल्या योजना आणल्या तरी त्या योजना सक्सेसफुल ठरतील का? अजिबात नाही. म्हणून पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना स्वतःचा विकास घडवून आणण्याची संधी प्रथमच मिळाली स्वातंत्र्यानंतर. या राष्ट्रांना आपले स्वातंत्र्य टिकून ठेवायचे आहे, त्याला स्थैर्य मिळवून द्यायचे आहे. त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या अविकसित राहिलेल्या समाजाचा विकास घडवून आणण्याची जबाबदारी लोक प्रशासनावरती येऊन पडलेली आहे. पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेल्या लोकांचा विकास करणे. स्टील फ्रेम ऑफ इंडिया. जर भारतामध्ये शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता आणि तो वंचितांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून आपल्याकडे संवैधानिक तरतुदी करण्यात आल्या.
आर्टिकल 21 जीवन जगण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार. याच्यामुळेच शिक्षण घेण्याचा अधिकार होता म्हणूनच मेंढपाळाचा मुलगा स्वतःचं भविष्य घडवू शकला आणि तो स्टील फ्रेम ऑफ इंडियाचा भाग बनू शकला. लोक कल्याणकारी राज्य जे वंचित आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे आणि त्यांना लोक कल्याणकारी राज्यामध्ये सामील होण्याची संधी उपलब्ध करून देणे कल्याणकारी राज्याचा हेतू. बरोबर. म्हणूनच 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे. आहे की नाही. पुढे विकसनशील राष्ट्रामध्ये लोक प्रशासनाचे महत्व सतत वाढत आहे. विकसनशील राष्ट्रामध्ये लोक प्रशासनाचं महत्व सतत वाढत आहे. का तर विकसनशील राष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये पॉवर्टी इनबॅलन्स आहे, दारिद्र्याचं प्रमाण वाढत आहे, भूक, बेकारी, अनएम्प्लॉयमेंट, रोगराई. कोरोनाच्या काळामध्ये प्रशासन ऍक्टिव्ह होतं. आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन. भाऊ सॅनिटायझर वापरल्याशिवाय बाहेर निघायचं नाही, बिना मास्क के बाहेर न पडे, नाही तो जर बिना मास्क लावून बिना मास्क के बाहर ना पडे नहीं तो पुलिस के दंडे. बहुत सारे लोगों के ऊपर पडे. अनुभव तुला चांगला दिसते. आहे की नाही. म्हणजे बाहेर निघाल्यानंतर पोलिस मारत होते की नाही. पुन्हा तुमच्या फिरण्याच्या फ्रीडम ऑफ स्पीच वर तर बंधन नव्हतं, पण सोशल मीडियावरती अफवा जर तुम्ही पसरवत असाल तर तुमचं अकाउंट हॅक केलं जातं, ब्लॉक केलं जातं. आहे कायदा आणि सुव्यवस्था. रोगराई. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला 7च्या एक स्पेसिफिक वेळेमध्येच बाहेर पडण्याची अनुमती होती. संचारबंदी लागू होती की नाही. कोरोना म्हणून आरोग्य, रोगराई, अज्ञान, अंधविश्वास. अज्ञान आणि अंधविश्वास म्हणजे आपल्याकडे एक ऍक्ट तयार झालेला आहे, अंधश्रद्धा भोंदूगिरी विरुद्धचा ऍक्ट. कायद्याने गुन्हा. आहे की नाही. पाठीमाग कुठला तरी एक तो बाबा होता, काहीतरी मंत्र म्हणत होता म्हणते, आणि त्यानं मंत्र म्हटलं की खूप काही होत होतं म्हणते. एक तो कुठला तो मुत्या बाबा आला होता, हाताने फॅन फिरवत होता, आला होता की नाही. आहे की नाही. पुन्हा नंतर अजून एक बाबा होता की त्यानं कुठलं तो मंत्र म्हटलं तर अरे आपल्या इथंच होता ना बाबा, केळेवाले बाबा. कोणता बाबा होता तो. क्या समस्या है वत्स आपकी, जाओ बाटो लोगों में केले बाटो, आपकी समस्या दूर हो जाएगी. बाबा असे बाबा. अंधविश्वासाखाली लूट पण केली जाते. आणि मग कायद्याने जादू टोना विरोधी कायदा, मला आठवत नव्हता शब्द, जादू टोना विरोधी कायदा महाराष्ट्र सरकारने केलाय पारित. बरोबर आहे. भूत लागलं म्हणून ते भूत काढण्यासाठी बाबाकडे नेऊन दिलं, ते फटके ते चापकन धरून. आलं लक्षात. अंधश्रद्धा, विज्ञानवादी दृष्टिकोन. आलं लक्षात. त्याच्यामुळे फसवणूक होऊ नये म्हणून त्याच पद्धतीनं पहा, लोक प्रशासन हे देशातील अंतर्गत असुरक्षितता व अव्यवस्था तसेच बाह्य आक्रमणापासून समाजाचे संरक्षण करते. इंटरनल सिक्युरिटी याची जबाबदारी सुद्धा कोणावरती आहे, प्रशासनावरती आहे. इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातून कोरोनाच्या काळामध्ये जर कोणी येत असेल तर तू तिथंच थांब. पहिले तुझी पहिल्यांदा आम्ही इथं टेस्ट करू, नंतर मग तू कोरोनाची टेस्ट होती करू, आणि जर असेल तर तू तिकडच क्वारंटाईन, घरापर्यंत पण येऊ नये देत. म्हणजे सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी. पुन्हा नंतर विमानतळावरती तुम्ही आलात, अगोदर तुम्हाला चेक केलं जातं, सिक्युरिटी आहे, कोणत्या देशाचा नागरिक आहे भाऊ. झालं तिकडं याच्यामध्ये पहलगाम मध्ये. मग आता भारतामध्ये राहणारे अवैध नागरिक किती आहेत पाकिस्तानी पहा. आता नागपूरमध्ये 22 सापडले म्हणते, आजच्या लोकसत्ताला बातमी आहे. इंटरनल सिक्युरिटी कोणाची जबाबदारी आहे, प्रशासनाची आहे. मग पोलीस प्रशासन त्याचं काय करणार, चेक करणार, सगळे सत्यता पडताळून पाहणार. इंटरनल सिक्युरिटी.
रात्री 11-12 वाजता तुमच्या एरियामध्ये पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करत असते. इंटरनल सिक्युरिटी, पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन, इंटरनल सिक्युरिटी, पोलीस, अंतर्गत सुरक्षा आहे प्रशासनाची जबाबदारी. बाह्य सुरक्षा, भारताच्या बाहेर गेला, इंडियन एम्बेसी मध्ये फॉर एक्झाम्पल पाठीमाग सुषमा स्वराज विदेश मंत्री असताना एक प्रकरण खूप गाजलं होतं. भारत की बेटी को मैंने वापस लाया. इंडियन एम्बेसी मध्ये तिला ठेवलं होतं, बरोबर आहे. ती कुठं तिकडं इंडोनेशियाला का कुठं तरी शिकायला होती. हा, शिकायला होती आणि तिच्यासोबत त्या पाकिस्तानी नागरिकानं तिला फसवून लग्न केलं आणि मग तिला ते उशिरा कळालं, तर मग ते पुन्हा ते प्रकरण खूप मुद्दा गाजला होता तो. आणि लक्षात, आता डिप्लोमॅट नावाचा सिनेमा आला होता, डिप्लोमॅट. तर डिप्लोमॅट नावाचा सिनेमा त्याच केसवर अवलंबून आहे. कोणीतरी सिंग यांनी भूमिका केलेली आहे त्याच्यामध्ये, डिप्लोमॅट. बरोबर, म्हणजे विदेशात राहणाऱ्या सुद्धा जे भारतीय, मूळ भारतीय आहेत, त्या मूळ भारतीयांना विदेशामध्ये राहत असताना काही अडचणी आल्या, तिथं काही युक्रेन वॉर सुरू झालं होतं त्यावेळेस, किंवा एखाद्या नैसर्गिक संकट आलं तर त्यावेळेस सुरक्षा, आपल्या देशवासियांना सुरक्षित आणण्यासाठी फॉरेन सर्व्हिसेस, विदेश सेवा कार्यरत असते. आलं प्रशासन, लोक प्रशासन आलं का, सनदी सेवा आली, फॉरेन पॉलिसी, फॉरेन सर्व्हिस, विदेश सेवा, ऑपरेशन देवी शक्ती, ऑपरेशन गंगा. कोणानंतर युक्रेन मधनं त्या मेडिकलचं एज्युकेशन घेण्यासाठी गेलेल्या मुलांना सुरक्षितपणे भारतीयांना परत आणलं. तालिबानच्या वेळेस, तालिबान अफगाणिस्तान मध्ये असणाऱ्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणणं. आलं ऍडमिनिस्ट्रेशन. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा नागरिकांची करणे, इंटरनल अँड एक्सटर्नल सिक्युरिटी ऑफ सिटीजन. कोणाचं नैतिक जबाबदारी आहे? मग प्रशासनच आहे महत्वाचं. पुन्हा अजून गोष्ट सांगतो, सायबर सिक्युरिटी, सायबर भामट्यापासून सुरक्षितता. मग पोलीस तिथे ऍक्टिव्ह असतात, सायबर सेल ऍक्टिव्ह असतात, बरोबर आहे. त्यामुळे आधुनिक समाजाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे काम कोण करते? लोक प्रशासन. सायबर सिक्युरिटी हा नवीन प्रश्न आहे लोक प्रशासनाच्या समोर. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे. समाज हा वारंवार बदलत असतो, समाजाचं स्वरूप बदलत असतं, बरोबर आहे. समाजाचं स्वरूप कसं आहे? बदलतं स्वरूप आहे. बदलत्या स्वरूपात समाज सातत्यानं बदलत आहे, समाजाच्या गरजा बदलत आहेत आणि समाजात मध्ये लोक सुद्धा बदलत आहेत. म्हणजे लोक बदलत आहेत म्हणजे काय? तुम्हाला कधी वाटलं होतं का ऑनलाईन शिक्षण होईल? ऑनलाईन शिक्षण झालं. तुम्हाला कधी असं लहानपणी वाटलं होतं का की पाटी जाईल, पाटीची आवश्यकताच नाही पडेल? असं तरी कधी वाटलं होतं का की क्लास नावाची कॉन्सेप्टच नसेल आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बसून ऑक्सफर्डची डिग्री इथं बसून तुम्हाला घेता येईल? ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे बदललं, सिस्टम बदलली. हा, चुलीवर स्वयंपाक करणारी स्त्री स्वयंपाकच करणार नाही असं कधी होणार होतं का? हो, होतेच. मॅगी, ऑनलाइन ऑर्डर, भाई बुलाओ, स्विगी वाले को करो कॉल, आहे ना. कल्चर बदलत आहे, समाज बदलत आहे की नाही? इथून 50 वर्षापूर्वी असं कधी वाटलं होतं का तुम्हाला की बँकेमध्ये महिला मॅनेजर असेल? बरं, त्याचं सोडून द्या, रोबोट माणसासारखं काम करेल असं कधी वाटलं होतं का? वाटलं होतं का नाही? म्हणजे समाज, मॉडर्न समाज बदलत आहे. मग सायबर सिक्युरिटी प्रशासनाचं काम आलं की नाही? बरोबर. हवेत म्हणजे मेट्रो सारखी एक ट्रेन येईल, हे 100 वर्षापूर्वी कधी वाटलं होतं का? दळणवळणाची साधनं बदलली. अगोदर घोडागाडी मधून लोक जात होते, फार फार तर टांग्यातून जायला लागले पुढे. नंतर ऑटो आला, आता नंतर वॉटर टॅक्सी येईल असं कधी वाटलं होतं का? आली वॉटर टॅक्सी. बुलेट ट्रेन आली. म्हणजे मॉडर्न समाजाच्या गरजा बदलत आहेत. त्या बदलत्या गरजानुरूप प्रशासन ऍक्टिव्ह असलं पाहिजे. प्रशासनाचं पण स्वरूप बदलते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण येणार, स्वरूप बदलते ना, गरज आहे ना त्याची. बरोबर आहे. एक साधी गोष्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. डाक सिस्टम, पोस्ट सर्व्हिस प्रशासन होतं. पोस्ट सर्व्हिस, पोस्ट डिपार्टमेंट ऍडमिनिस्ट्रेशन आहे. आता पोस्ट डिपार्टमेंटचं काम कमी झालं. कबूतर जा 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 चिठ्ठी दे जा असं हे पहिलं होतं. आता कबूतर जा जा चिठ्ठी दे द्या असं काहीच नसते. हाय बाय हॅलो विषय खतम. चॅटिंग चिटिंग चिटिंग बस. मॉडर्न समाज चॅटिंग पासून चिटिंग पर्यंत गेला. भाऊ तू चॅटिंग सुरू करते आणि चिटिंग झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचं काम येते. आलं सायबर सिक्युरिटी, आलं मॉडर्न समाजामध्ये. आलंय का लक्षात? मला काय सांगायचंय तुम्हाला लक्षात आलं का? सोशल मीडिया याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत असते. सोशल मीडिया, समाजाचं स्वरूप बदललं, तिथेही प्रशासन आलं. म्हणून प्रशासन हे गतिमान असते. प्रशासनाचं स्वरूप हे कसं आहे? गतिमान आहे. आणि बदलत्या समाज व्यवस्थेनुसार किंवा मॉडर्न सोसायटीनुसार प्रशासनाचं स्वरूप सुद्धा बदलत आहे. म्हणून समाज हा बदलता व गतिमान असतो. अशा बदलत्या व गतिमान समाजाच्या अपेक्षा सातत्याने उंचावत असतात, बदलत असतात. साहजिकच त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी कोणावरती येऊन पडते? लोक प्रशासनावरती येऊन पडते. प्रसिद्ध विचारवंत एल डी व्हाईट आले. प्रसिद्ध विचारवंत कोण आहेत? एल डी व्हाईट. एल डी व्हाईट म्हणतात, 2 दशकापूर्वी लोक फक्त संरक्षणाची अपेक्षा करत होते. ओनली सिक्युरिटी. प्रशासनानं काय करावं? आमची फक्त सिक्युरिटी करावी. पोलिसी प्रशासन, पोलिसी राज्य. एका शतकापूर्वी एकटे सोडण्याची तर आज विभिन्न सेवा व सुरक्षिततेची आशा करतात. त्या सर्व पूर्ण करण्याचे काम कोण करतं? लोक प्रशासन. बदलतं स्वरूप, मॉडर्न सोसायटी. ओनली म्हणून पॉलिसी राज्य, पॉलिसी स्टेट टू वेलफेअर स्टेट हे बदललेलं स्वरूप आहे. लोक प्रशासनाची उत्क्रांती आणि सद्यस्थिती. लोक प्रशासनाची उत्क्रांती म्हणजे लोक प्रशासनाची निर्मिती. लोक प्रशासन हा विषय जो आहे हा अभ्यास विषय आधुनिक आहे. आता आपण काय काय पाहिलं लोक प्रशासनाच्या महत्वामध्ये? सांगा, कोण कोण सांगेल लोक प्रशासन? एक व्याख्या लिहून घ्या. लोक प्रशासन. लोक प्रशासन, हर्मन फायनर. हर्मन फायनर ही व्याख्या खूप महत्वाची आहे. कोणत्याही देशाचे संविधान कितीही चांगले असले, कोणत्याही देशाचे संविधान कितीही चांगले असले आणि मंत्री योग्य असले, संविधान गुड चांगले म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, आणि मंत्री योग्य असले तरीही चांगल्या प्रशासनाशिवाय, विदाउट गुड गव्हर्नन्स, त्या देशाची शासन व्यवस्था यशस्वी होत नाही. The political system of nation can't success without good administration or governance. चांगल्या प्रशासनाशिवाय त्या देशाची शासन व्यवस्था यशस्वी होत नाही, असं कोण म्हणतोय? हर्मन फायनर. आणि नंतर ऐकल्या केराल्ड कायडन. नंतरचा विचारवंत केराल्ड कायडन. केराल्ड कायडन. कायडन, केराल्ड कायडन. केराल्ड कायडन. केराल्ड कायडन यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव लिहा. द डायनामिक्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. द डायनामिक्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. द डायनामिक्स
पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डायनामिक्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यानं कशाचं महत्व विशद केलेलं आहे? इम्पॉर्टन्स और सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. समाजातील दुर्बल घटकाचं संरक्षण कोण करतं बरं? लोक प्रशासन. दुर्बल घटकांचे म्हणजे काय? दुर्बल घटक, दुर्बल घटक कोणते आहेत? डिसेबल्ड पर्सनॅलिटीज, अपंग. पुन्हा नंतर दुर्बल घटक महिला. महिला दुर्बल घटक म्हणूनच समजल्या जातात आपल्या देशामध्ये अजूनही. का दुर्बल घटक? का दुर्बल घटक समजल्या जातात? का? हा सांग. अरे भावा कुठं? हो हो हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण इथं दुर्बल घटक. हा दुर्बल आहेत म्हणजे आपण दुर्बल म्हणून समजले जातात. पुन्हा महिलांना दुर्बल म्हटलं जातं का? कारण आजही संपत्तीत वाटा किंवा महिलांना आजही संधी नाही. महिलांचा आणि पुरुष आजही महिला पुरुषांवरतीच अवलंबून असतात, है ना. म्हणजेच काय आहे तर स्वावलंबन नाही, इकॉनॉमिकल, सेल्फ डिपेंडंट असलेल्या महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून दुर्बल या अर्थानं त्यांना समजलं जातं. पुढे नंतर वंचितता, वंचित असणे, संधी न मिळणे. बा आजही पहिली संधी कोणाला मिळते? मुलांनाच मिळते, बरोबर आहे. आणि भाऊ चित्र बदलते पा, अवघड आहे भविष्य. हा म्हणजे मी काही गोष्टी बोलतो तर त्याच्यामध्ये रॅशनॅलिटी असते, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणजे दुर्बल घटक, दुर्बल घटक म्हणजे काय? जे शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना पायाभूत सुविधा अजून मिळालेल्या नाहीत, अशा दुर्बल, नंदुरबार दुर्बल, बरोबर आहे, वंचित आहेत, पायाभूत सुविधांचा विकास तिथं झालेला नाही. आदिवासी समुदाय आजही कुठं राहतो? जंगलामध्ये राहतो, तर मग तो दुर्बल वंचित आहे, त्यांचा विकास करणे, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, विकासाची संधी देणे, हे कार्य कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. जाऊयात पुढे. लोक प्रशासन उत्क्रांती आणि सद्यस्थिती. लोक प्रशासन या विषयाची उत्क्रांती कशी झाली? इव्हॅल्युएशन. लोक प्रशासनाची उत्क्रांती, निर्मिती. लोक प्रशासन आजही राज्यशास्त्राचा भाऊ म्हणूनच पाहिला जातो. लोक प्रशासनाची निर्मिती किंवा बहीण म्हणून पाहिली जाते, ब्रदर. लोक प्रशासन हा राज्यशास्त्राचाच एक भाग आहे, अभ्यास विषय म्हणून आता आधुनिक आहे, हे मॉडर्न सोशल सायन्स आहे लोक प्रशासन. बघा, प्रत्यक्ष व्यावहारिक कृतीचे आणि पद्धतशीर अभ्यासाचे एक नवे शास्त्र म्हणून लोक प्रशासनाकडे पाहिले जाते. व्यावहारिक कृती, प्रत्यक्ष, व्यवहार म्हणजे काय आहे? व्यावहारिक कृती, व्यवहारामध्ये केली जाणारी कृती. आणि पद्धतशीर, सिस्टमॅटिक स्टडी और मॅनेजमेंट. सिस्टमॅटिक स्टडी और मॅनेजमेंट हे कसं आहे? सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सायन्स किंवा सायन्स ऑफ सिस्टमॅटिक स्टडी, नियोजित आणि पद्धतशीर अभ्यासाचे हे शास्त्र आहे. आणि व्यवहाराचं सुद्धा शास्त्र आहे. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार लोक प्रशासनच करतात, लोक प्रशासकीय अधिकारीच करत असतात. म्हणून याचा प्रत्यक्ष म्हणून पाहिलं. 19व्या शतकाच्या शेवटी, कधी? 19व्या शतकाच्या शेवटी, 19th सेंचुरी, म्हणजे त्याच्या पास्ट मध्ये, म्हणजेच काय, शेवटच्या दशकामध्ये, 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये एक स्वतंत्र ज्ञानशाखा, स्ट्रीम, स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून याचा उदय झालेला आहे, विकास झालेला आहे. व्यावसायिक, शासकीय व्यावहारिक कृतीचा भाग, गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी, शासकीय कृतीचा भाग म्हणून
जेव्हापासून संघटित राजकीय व्यवस्था उदयास आली, संघटित राजकीय व्यवस्था म्हणजे पॉलिटिकल सिस्टम, डेमोक्रेसी, संघटित राजकीय व्यवस्था. ही राजकीय व्यवस्था काय आहे? मग याच्यामध्ये पार्लमेंटरी सिस्टम, त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह, लेजिस्लेटिव्ह हे राजकीय पॉलिटिकल सिस्टम आहे ना. त्या लेजिस्लेटिव्ह मध्ये मग देअर आर टू हाऊस, लोकसभा अँड राज्यसभा, पार्लमेंट, नंतर राष्ट्रपती, कायदे निर्मितीची प्रक्रिया. मग या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ, मंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ, कॅबिनेट, कॅबिनेट आली लक्षात. म्हणजे ही संरचना विकसित झाली. आणि मग ही संरचना पॉलिटिकल सिस्टम डेव्हलप झाल्यानंतर पुढे नंतर राजकीय व्यवस्थेकडनं जे कायदे तयार केले जातात, जे धोरणे तयार केली जातात, यांच्या सिस्टमॅटिक इम्प्लिमेंटेशन अँड फुलफिलमेंट ऑफ इन्फोर्समेंट, म्हणजे पूर्णपणे पद्धतशीर अंमलबजावणी, कार्यवाही करण्यासाठी कुठली यंत्रणा आली? मग ऍडमिनिस्ट्रेशन आलं. म्हणजेच पॉलिटिकल सायन्स पासूनच, राज्यशास्त्रापासूनच लोक प्रशासनाची निर्मिती आहे. म्हणून पॉलिटिकल सायन्स मध्ये पॉलिटिकल थेअरी अँड पॉलिटिकल सिस्टम याचा अभ्यास केला जातो. तर लोक प्रशासनामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? जी राजकीय ध्येयधोरणं घेतली जातात पॉलिटिकल सिस्टम कडनं, राज्य संस्थेकडनं, ज्या पब्लिक पॉलिसी बनवल्या जातात, त्या पब्लिक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करणारी यंत्रणा म्हणजेच काय? सिस्टम म्हणजेच लोक प्रशासन. म्हणून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इट्स पार्ट ऑफ पॉलिटिकल सिस्टम. समजलं का? पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इट्स पार्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स. म्हणून लोक प्रशासन ही अभ्यास शाखा राज्यशास्त्र या विषयापासूनच तयार झालेली आपल्याला दिसते. म्हणून तेव्हापासून लोक प्रशासन अस्तित्व, पुढे पद्धतशीर अभ्यासाचे क्षेत्र. लोक प्रशासनाला काय म्हटलं जातं? पद्धतशीर अभ्यासाचे. पद्धतशीर म्हणजे काय? सिस्टमॅटिक स्टडी. लोक प्रशासनामध्ये सिस्टमॅटिक स्टडी केला जातो, म्हणून विकसित झाले. लोक प्रशासनाच्या उत्क्रांतीबद्दल चर्चा करताना सुरुवातीच्या कालखंडात लोक प्रशासनाचा अर्थ स्पष्ट करताना असे विवेचन केले जात होते की राज्य व शासन संस्था यांच्याद्वारे केली जात असलेली विविध स्वरूपाची प्रशासकीय कार्य म्हणजे लोक प्रशासन. राज्य, स्टेट और शासन संस्था म्हणजेच गव्हर्नमेंट यांच्याकडनं केली जाणारी कोणती कार्य? विविध स्वरूपाची कार्य, व्हेरियस टाइप ऑफ फंक्शन. शासनाकडनं म्हणजेच राज्य आणि राज्य संस्थेकडनं केली जाणारी विविध स्वरूपाची कार्य म्हणजे लोक प्रशासन. विविध स्वरूपाची प्रशासकीय कार्य, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स इट्स कॉल्ड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. सुरुवातीला म्हणजे राज्य संस्थेकडनं किंवा राज्याकडनं ज्या ज्या काही योजना, जी जी काही कार्य केली जातात ती प्रशासकीय स्वरूपाची कार्य म्हणजे लोक प्रशासन, अशी म्हणजे संकुचित व्याख्या सुरुवातीच्या काळामध्ये केली जात होते. म्हणून लोक प्रशासन हे प्राचीन काळापासून चालत आलेले शास्त्र आहे. इन एन्शियंट एरा, मौर्य भारतीय प्रशासनाच्या संदर्भाने मौर्य कालखंड महत्वाचा आहे. मौर्याचे प्रशासन, मराठा प्रशासन, मुघल प्रशासन है ना, मुघल प्रशासन, मराठा प्रशासन, मुघल प्रशासन आणि आधुनिक याच्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट ना, ब्रिटिश कालीन प्रशासन. याच्यातनं काय झालेलं आहे? मॉडर्न प्रशासन, आधुनिक लोक प्रशासन तयार झालेलं आहे. सुरुवात प्राचीन भारतीय संस्कृती, चीनी संस्कृती यांच्या अभ्यासावरून आपणास दिसते. परंतु प्राचीन काळी राज्याचे क्षेत्र व्यापक नव्हते, तर ते मर्यादित होते. राज्याचे क्षेत्र म्हणजे काय? व्यापक होतं का? नाही. तर त्या राज्यानं जितका प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली ठेवलेला असेल तेवढ्या पुरताच ते मर्यादित. प्रोव्हिन्सेस लक्षात, सुरुवातीला प्रांत होते, छोटे छोटे राज्य होते. मराठा साम्राज्याचं प्रशासन, मराठा ऍडमिनिस्ट्रेशन, मुघल एम्पायर मध्ये असलेलं मुघल ऍडमिनिस्ट्रेशन,
त्याचं साम्राज्य जिथपर्यंत असेल, समजा हे एवढं साम्राज्य आहे कोणाचं, मराठा प्रशासन, आणि हे आहे मुघल प्रशासन, बरोबर आहे. त्याच्या साम्राज्यापुरतच ते प्रशासन, त्यात म्हणजे प्रशासनाचं स्वरूप काय होतं, मर्यादित होतं. जसं आपण म्हणतो इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन. इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे संपूर्ण भारतासाठी कार्यरत आहे ते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित. प्राचीन काळी प्रशासनाचं स्वरूप हे काय होतं, अतिशय लहान होतं, म्हणजे त्या सीमेपुरतच मर्यादित होतं. आधुनिक प्रशासनाचं काम मात्र इंडियन प्रशासन, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्टिव्ह, अमेरिकेमध्ये पण ऍक्टिव्ह आहे, आलं का लक्षात. इंडियन एम्बेसी, फॉरेन सर्व्हिस, आलं लक्षात. म्हणजे भारतीय प्रशासनाच्या सीमा आता काय झालेल्या आहेत, अमर्यादित झालेल्या आहेत, समजलं. म्हणून प्रशासनाची, लोक प्रशासनाची सीमा ही आता निश्चित नाही, बरोबर आहे का. म्हणजे समजा पोलीस आपण समजूया, रामपूर पोलीस स्टेशन, त्या रामपूर पोलीस स्टेशनचं काम काय आहे, कार्यक्षेत्र रामपूर मध्येच घडलेल्या केसेस पाहणं. पण मला सांगा, रामपूर मधला एखादा गुन्हेगार एमपी मध्ये गेला, ह्या पोलिसांना एमपी मध्ये जावं लागतं की नाही, मग कार्यक्षेत्र मर्यादित झालं का. म्हणजेच प्रशासनाचं कार्यक्षेत्र विस्तारत जात आहे. पुढे महत्वाची कामे प्रशासकाकडून पार पडली जातात. काळाच्या ओघात प्रशासनाच्या कार्यात बदल होऊन, झालाय की नाही प्रशासनाच्या कार्यात बदल, ज्ञान शाखेच्या अभ्यासाचे क्षेत्र वाढत गेले, राजकीय प्रश्नांना प्राधान्य दिले गेले, विविध प्रशासकीय विचारवंतांनी प्रशासनाची भूमिका बजावलेली म्हणजे सांगितलेली आहे. त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स असं म्हणतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स पाहत असताना तुमच्या हे लक्षात येईल. पुढे लोक प्रशासन. सुरुवातीच्या काळात लोक प्रशासनाला एक स्वतंत्र विषय म्हणून मान्यता न मिळण्याचे कारण म्हणजे तत्कालीन विचारवंतांनी कोणत्या प्रश्नांना महत्व दिलं होतं, पॉलिटिकल प्रॉब्लेम्सला महत्व दिलं होतं. सुरुवातीला फक्त पॉलिटिकल प्रॉब्लेम्स नाच महत्व दिलं होतं. पुढे मात्र काय झालेलं आहे, पब्लिक प्रॉब्लेमला महत्व येत गेलं, लोकांच्या समस्येला महत्व येत गेलं. सुरुवातीला राजकीय राजांचेच प्रश्न महत्वाचे होते, जनतेचे नाही. आणि पुढे नंतर राज्याचे स्वरूप बदलत गेले. राजेशाहीकडून आपण कोणती शाही स्वीकारली, लोकशाही स्वीकारली. राजेशाहीमध्ये राजा जे ठरवेल तोच कायदा, लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग होता का. आपण जेव्हा लोकशाही स्वीकारली तेव्हा महत्व कोणाला आलं, लोकांना आलं, राजाला नाही. राजाची निवड पण मग लोकांना करता येऊ लागली. अगोदर राजेशाहीमध्ये राजा बोले आणि दर हाले, लोकशाहीमध्ये आता नाही, राजा आम्ही निवडू, कशातून, मताच्या पेटीतून. म्हणजे पॉवर कोणाच्या हातामध्ये आली, लोकांच्या. म्हणून प्रशासन आता कोणासाठी काम करेल, राजासाठी का लोकांसाठी, लोकांसाठी. म्हणून तिथून प्रशासन आलेलं आहे, लोकाभिमुख प्रशासन. आणि लोकाभिमुख प्रशासन आलं म्हणजे राजाच्या समस्या कमी असतात, लोकांच्या समस्या अनंत असतात. म्हणून अनेक प्रॉब्लेम सोडविण्यासाठी लोक प्रशासन ऍक्टिव्ह झालेलं आहे. म्हणून राज्याचे स्वरूप, शासन संस्थेची रचना बदलली. अगोदर राजा हाच उत्तरदायी होता, पुढे नंतर जनतेच्या उत्तरदायित्वाची भूमिका आलेली आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी. आपण म्हणतो ना, तुमची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही, आमच्या घरी पाणी नाही आलं, नगरसेवकाला म्हणतो तुला निवडून कशाला दिलं आम्ही, म्हणतो आपण माझ्या घरी 2 दिवस झालं पाणी नाही येत आहे, तुझी काय जबाबदारी तुला समजते का. समजते सर, तुम्हाला समजते का. 3 दिवसापासून येऊन क्लासमध्ये येऊन बसतो, तुम्ही मला काहीच नाही शिकवलं, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी समजते का. अरे बापरे, म्हणजे काय, लोकाभिमुख प्रशासन. म्हणून शासन संस्था आणि यांची कार्य, सार्वभौमत्व यासारखे प्रश्न यांना महत्वाचे वाटले होते. यापुढे शासनाच्या बाबीकडे लक्ष देण्याची किंवा त्याची दखल देण्याची आवश्यकता त्यांना जाणवली नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर, आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, औद्योगिक क्रांती 18व्या शतकात झाली. कुठं, राज्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याबरोबरच लोक प्रशासनाचे कार्यक्षेत्रही वाढले. आणि मग तिथून पुढे व्यवस्थापनाचे शास्त्र, मॅनेजमेंट, लोक प्रशासन एक व्यवस्थापन शास्त्र म्हणून
मॅनेजमेंट सायन्स म्हणून लोक प्रशासनाचा तिथून पुढे अभ्यास केला जाऊ लागला. तुम्हाला आता औद्योगिक क्रांतीनंतर लोक प्रशासन हे व्यवस्थापनाचं शास्त्र कसं झालं हे जेव्हा आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स शिकू, त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स मध्ये तुम्हाला लोक प्रशासन व्यवस्थापनाचं शास्त्र, त्याच्यामध्ये मग तुम्हाला टेलर आहे, विचारवंत सायमन आहे, या सगळ्या विचारवंतांनी लोक प्रशासन हे व्यवस्थापनाचं शास्त्र कसं आहे, ऑर्गनायझेशन मध्ये मॅनेजमेंट असतं की नाही, सिक्युरिटीचं मॅनेजमेंट, सूचना देणारी एक यंत्रणा, मग त्याचं मॅनेजमेंट, मॅनेजरियल वर्क आपण पाहिलेलं आहे, मॅनेजरियल व्ह्यू ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. मग त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचं शास्त्र कसं आहे, परिणामी सार्वजनिक कार्याचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करण्याची गरज राजकीय विचारवंतांना जाणवू लागली. येथूनच खऱ्या अर्थाने राज्यशास्त्रापासून लोक प्रशासनाची काय झालेली आहे, फारकत झालेली आहे आणि एक स्वतंत्र शास्त्र म्हणून अभ्यासक लोक प्रशासनाचा विचार करू लागले. का? सुरुवातीला राज्यशास्त्रामध्येच लोक प्रशासनाचा अभ्यास केला जात होता. आजही बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये लोक प्रशासन हा विषय राज्यशास्त्रामध्येच इन्क्लूड केलेला आहे आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आजही MA इन पॉलिटिकल सायन्स याच्या अंतर्गतच लोक प्रशासन शिकवलं जातं. असे बरेच विद्यापीठ आहेत की ज्या विद्यापीठामध्ये स्वतंत्र पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं डिपार्टमेंट नाही, राज्यशास्त्राच्या अंतर्गतच हा विषय शिकवला जातो. काही विद्यापीठामध्येच लोक प्रशासन हे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. औद्योगिक क्रांतीनंतर आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची आली, मॅनेजमेंट, आणि मग प्रशासकीय कामकाज, एखादं काम पूर्ण करण्यासाठी, प्रशासकीय कृती पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट महत्वाचं असतं, बरोबर आहे. ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट, मग त्याच्यामध्ये मग वित्त व्यवस्थापन, प्रशासनाचं व्यवस्थापन, मनुष्यबळाचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट. एखादं काम करण्यासाठी वेगवेगळे विभाग असतात, त्या विभागामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, मॅनेजमेंट असलं पाहिजे, म्हणून लोक प्रशासनाचा अभ्यास पुढे मॅनेजरियल अप्रोच न करण्यात येऊ लागला. वुड्रो विल्सनचे योगदान, आणि आता आपण उद्या पाहूयात वुड्रो विल्सनचा दृष्टिकोन. उद्या काय पाहू आपण? वुड्रो विल्सनचा दृष्टिकोन. राज्यशास्त्र वेगळं कसं झालेलं आहे, राज्यशास्त्रापासून लोक प्रशासन वेगळं कसं झालं, लोक प्रशासनाचं स्वरूप काय आहे, लोक प्रशासन आणि खाजगी प्रशासनामध्ये काय फरक असतो, लोक प्रशासन, खाजगी प्रशासन, पब्लिक अँड प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन याच्यात काय फरक आहे, आणि मग त्याच्यामधला भेद आणि साम्य, हे सगळे मुद्दे पाहू. आणि नंतर मग आपल्याला पाहायचं आहे विल्सनची लोक प्रशासन विषयक दृष्टी. समजलं? काही अडचण?